नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीण टप्पा 2 या योजनेअंतर्गत तुम्हाला जर घरकुल मंजूर झालं असेल किंवा तुम्ही घरकुल योजनेच्या प्रतीक्षा यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, तुम्हाला घरकुल मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती पहिला हप्ता 15,000 रुपयांचा सोडला जातो। आता पहा, ज्यावेळी घरकुल मंजूर होतं, घरकुल मंजूर झाल्यानंतर तुमच्याकडून एक घोषणापत्र म्हणजेच तुम्हाला एक अटी शर्ती नमूद घालून दिलेलं एक स्टॅम्प पेपरवरती करारपत्र देणं गरजेचं असतं। तर तेच करारपत्र तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। काय घरकुलच्या अटी शर्ती आहेत जे की तुम्हाला घरकुल मंजूर झाल्यानंतर कोणकोणत्या अटी शर्तींच्या बाबी आहेत त्या जाणून घ्या। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। तर आपल्या स्क्रीन समोर हे करारपत्र आहे, नमुना आहे, पाहू शकता। अशा प्रकारे तुमच्या तालुक्यात सुद्धा असेल, पाहू शकता। सर्वसाधारण अटी व शर्ती। व्हिडिओ जरी मोठा होत असेल तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मंजूर अनुदानापेक्षा जास्त खर्च करावा लागल्यास सदरची रक्कम मी स्वतः घालील। शौचालय तसेच निर्धूर चूल, विद्युत फिटिंग व इतर सुविधांसह घरकुलाचे काम मुदतीत म्हणजेच 3 महिन्यात पूर्ण करीत। तसे नियमाप्रमाणे होणारा घरपाळा, वीज तसेच पाणीपट्टी वगैरे मुदतीत भरून घरकुलाची वेळोवेळी दुरुस्ती करून घर सुव्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी माझी राहील। समजून घ्या, 3 महिन्याच्या आत तुम्हाला घरकुल बांधावं लागेल। शौचालय, निर्धूर चूल तसेच विद्युत फिटिंग व इतर सुविधांसह घरकुलाचे काम मुदतीतच पूर्ण करावं लागणार आहे, असं घोषणापत्रात म्हणजेच या करारात आहे। मला मंजूर घरकुलाचे व शौचालयाचे बांधकाम आराखड्याप्रमाणे व शासन नियमाचे पालन करून स्वतः मुदतीत पूर्ण करीन। मुदतीत काम पूर्ण झालेस मंजूर अनुदान रद्द करण्यास माझी हरकत राहणार नाही किंवा मुदतीत घरकुल व शौचालयाचे काम न केलेस सदरचे पूर्ण किंवा अपूर्ण घरकुल व घरकुलाची जागेसह ग्रामपंचायतीने पंचायत समितीने ताब्यात घेतलेस माझी हरकत राहणार नाही। तसेच सदर घरकुल रद्द झालेस मी शासनास तात्काळ अनुदान परत करेन। मी घेतलेले अनुदान भरण्यास टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा केलेस, शासनाची फसवणूक व दिशाभूल केली का मी शासन निर्णयानुसार माझेवरती फौजदारी गुन्हा नोंदवून पुढील योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी। तसे झालेस माझी कोणतीही हरकत राहणार नाही। समजून घ्या, व्हिडिओ मी कंप्लीटली दाखवत आहे, त्यानुसार तुम्ही पॉज करून ज्या ज्या बाबी मी सांगितलेल्या आहेत त्या मागे रिपीट करू शकता। पहा, घरकुलाची दर्शनी चौकटीच्या वरच्या बाजूस सर्वांना दिलेस असा कायमस्वरूपी पती पत्नीच्या संयुक्त नावाचा व योजनेचा मंजूर वर्षासह बोर्ड लावण्यात येईल। पहा, प्रधानमंत्री घरकुल आवास योजना सन 24-25 आणि पती पत्नीचे नाव असा बोर्ड घरकुलच्या दर्शनी बाजूला लावावा लागेल। पती पत्नीच्या संयुक्त नावाची नोंद घरटान पत्रकास नोंदवून घेईल। म्हणजेच घरकुल पूर्ण झाल्यानंतर घरकुल नोंद आपल्या ग्रामपंचायत दप्तरी करावं लागतं। त्यावेळी पती पत्नी संयुक्त नावाने आपल्याला हे घरकुल नोंदवून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर पहा, 4 नंबरची बाब, घरकुलाचे घरटान पत्रक, घरकुलाचा पूर्णत्वाचा दाखला, घर बांधणे पूर्वीचा व घर बांधून पूर्ण झाल्यानंतरचा मी माझे कुटुंबासह फोटो 4 प्रती स्वखर्चाने काढून घेईल व फोटो सादर करीन। घरकुल बांधणीपूर्वीचा फोटो तुम्ही मारून घ्या। त्यानंतर स्टेप बाय स्टेप घरकुलचा तुम्हाला हप्ता भेटतो त्यावेळेचे पण फोटो मारून तुम्हाला घरकुल हप्ता मागणी करावा लागतो। तुम्हाला कमेंट करा घरकुल हप्ता मागणी कशी करावी, नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दल असेल, पण तुम्ही कमेंट करा जरूर, त्याबद्दलचा व्हिडिओ आम्ही नक्कीच बनवू। पहा, यानंतर पहा, शौचालय, निर्धूर चूल इत्यादी बंधनकारक असेल त्याचा वापर नियमित करील। घरकुलाच्या परिसरात भाजीपाला व पहिल्या वर्षी किमान 5 फळझाडे स्वखर्चाने लावेल। त्याची देखभाल व रक्षणाची जबाबदारी माझी राहील। 5 झाडे ही लावाच, कारण झाडे फुले आपल्या दारात असणं खूप गरजेचं आहे। आपल्याला ऑक्सिजन तसेच अनेक फायदेशीर बाबी आहेत झाडे लावल्याने। घरकुलाचा संदर्भात पंचायत समिती, आता इथे
जी पंचायत समिती असेल त्याचं नाव येईल। संबंधित ग्रामपंचायतीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मागितलेली खरी व सत्य माहिती सादर करणे माझेवर व माझे वारसावर बंधनकारक राहील। पहा त्यानंतर पहा, घरकुल शौचालयाचे बांधकाम स्वतःचे जागेत करीन। या संदर्भात कोणताही व कोणाचाही तक्रार वा वाद उद्भवल्यास अगर कोर्ट केस दाखल झालेस सदरची मंजुरी रद्द समजून मला मिळालेले मंजूर अनुदान एक रकमी दंड व्याजासहित परत करीन। याबाबतचा माझं कोणतीही हरकत राहणार नाही। अटी शर्ती खूप महत्त्वाच्या आहेत। तुमच्या कमेंट करा, त्याबद्दल सोल्युशन नक्कीच देण्यात येईल, पण माहिती देण्यात येईल। पहा, सदरच्या घरकुलाची विक्री, विल्हेवाट, कब्जे, गहाण हस्तांतर कोणत्याही परिस्थितीत करणार नाही। विक्री करता येणार नाही, विल्हेवाट, कब्जे, गहाण हस्तांतरण करता येणार नाही। तसेच प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदरच्या घरकुलाच्या उपयोगिता प्रमाणपत्र, मी माझे कुटुंब सदरच्या घरकुलात वास्तव्यात राहत असल्याचा दाखला संबंधित ग्रामपंचायतीकडे 2 प्रती सादर करीन। सदरच्या घरकुलात मी अथवा माझे कुटुंब वास्तवात राहत नसलेस आढळलेस सदरचे घरकुल व घरकुलाची जागा ताब्यात घेतलेस माझी काही हरकत राहणार नाही। तुम्ही ऐका, महत्त्वाच्या बाबी आहेत। या घरकुलामध्ये जर आपण राहत नसाल, दुसऱ्याला विकत असाल तर हे चालणार नाही। अटी शर्ती समजून घ्या। मी अथवा माझे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला यापूर्वी इंदिरा आवास योजनेअंतर्गत नवीन घरकुल दुरुस्तीसाठी किंवा शौचालय, निर्दूर चूल अथवा कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळाला नाही। तसेच माझे घरकुल व्यतिरिक्त या गावामध्ये अन्य कोठेही स्वतःचे पक्के घर नाही। शासनाकडून अगर अन्य कोणाकडून वारस हक्काने मला घर मिळालेले नाही व यापुढेही मिळणार नाही। मी घरकुलास मिळण्यास अपात्र आहे असे आढळून आलेस घरकुल व घरकुलाची जागा माझ्याकडून विनामोबदला काढून घेणे पात्र राहील। समजून घ्या, चुकीची माहिती देऊ नका। चुकीच्या बाबी आढळल्यास विनामोबदला द्यावं लागेल, असं अटी शर्तीत असतंच। अनुदानाचा हप्ता मिळण्यापूर्वी मी वेळोवेळी झालेल्या बांधकामाचे फोटो व आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यानंतरच किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी घरकुलाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर रक्कम अदा केली जाईल याची मला कल्पना दिलेली आहे। मी पहिल्यांदाच सांगितलं, स्टेप बाय स्टेप तुम्हाला फोटो काढावे लागतील आणि तुम्हाला घरकुल मागणीचा प्रस्ताव द्यावा लागेल, अर्ज द्यावा लागेल। तो कसा द्यायचा कमेंट करा, नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दल असेल। त्यानंतर पहा, मंजूर अनुदानाचा हप्ता कामाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने मिळेल। तसेच अंतिम देय अनुदान मिळाल्यानंतर किंवा अंतिम हप्ता मिळण्यापूर्वी खालील कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे व पंचायत समितीकडे 2 प्रती सादर करीन। एक घरटान पत्रक म्हणजे नमुना नंबर 8 2 प्रती व अंतिम मूल्यांकनाच्या 2 प्रती। 2 ज्या जागेत नवीन घर बांधणार त्या ठिकाणाचा घरकुल पूर्ण झाल्यानंतरचा कुटुंबासहित फोटो 2 प्रती। त्यानंतर पहा, महत्त्वाची बाब 13 शासनास आवश्यक वाटलेस कोणतेही कारण न दाखवता घरकुलाच्या जागेसह ताबा केव्हाही काढून घेऊ शकेल व त्याबाबत कोणत्याही नुकसान भरपाईची मागणी तक्रार मी माझे वारसदार करणार नाही। वर नमूद केलेल्या अटी शर्तीमध्ये वाढ करण्याचा, अटी शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार तुम्हास राहील। ग्रामपंचायतीने पंचायत समितीने ताब्यात घेतलेस माझी काही हरकत राहणार नाही। पहा, तुमचं घरकुल ग्रामपंचायतीने पंचायत समितीने ताब्यात घेतलेस माझी काही हरकत राहणार नाही। जर तुम्ही गोष्ट चुकीच्या बाबी आढळल्या तर मी माझे कुटुंब सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना 2011 नुसार झालेल्या बांधकाम क्रम यादीनुसार या योजनेचा लाभ घेण्यास मी पात्र आहे। अपात्र आढळलेस अगर दिलेली माहिती खोटी आढळल्यास मला मंजूर झालेले अनुदान व इतर खर्च एक रकमी दंड व्याजासहित सांगितलेल्या मुदतीत परत करीन। या संदर्भात माझ्यावर कोणतीही कार्यवाही झाल्यास मला व माझे वारसांना कायदेशीर बंधनकारक आहे व राहील म्हणून लिहून दिले स्वखुशीने करारपत्र। इथे आता तुमच्या सरपंचांची एक स्वाक्षरी नावासहित, त्यानंतर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी। यानंतर पहा, इथे लाभार्थ्याचं नाव व सही। आता मी हा नमुना घेतलेला आहे एका लाभार्थ्याकडून जे की त्याला घरकुल मंजूर झालं होतं आणि त्याच्याकडून हे करारपत्र घेतलेलं होतं। हे करारपत्र समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। ज्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ह्या अटी व शर्ती आहेत, ह्या सर्वसाधारण आहेत। तुम्हाला यापूर्वी या अटी शर्ती माहिती होत्या का? कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। प्रधानमंत्री घरकुल आवास योजना याबाबत तुम्हाला कोणत्या आणखीन अडचणी असतील कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा।
हा व्हिडिओ सर्व पात्र घरकुल धारकांना शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।